विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सभोवतालचे जग या आपल्या पुस्तकातील आपले हरित सहचर या धड्यातील काही महत्त्वाच्या संकल्पना समजावून घेणार आहोत. आपले हरित सहचर म्हणजे काय? तर हरित म्हणजे हिरवे आणि सहचर म्हणजे सोबती. तर आपल्या सभोवताली असणाऱ्या परिसरातील आपले हिरवे सोबती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडे. आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपण बघतो. काही झाडे उंच वाढतात, तर काही झाडे अगदी छोटी असतात. काही झाडांना फुले येतात, तर काही झाडांना फळे येतात. काही झाडे दुसऱ्या झाडांच्या आधाराने किंवा दुसऱ्या इतर कशाचा तरी आधार घेऊन वरती जातात. तर अशा प्रकारे झाडांच्या गुणधर्मानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. ते प्रकार कोणते आहेत हे आज आपण शिकणार आहोत. पहिला प्रकार आहे वृक्ष. तर जी झाडे खूप उंच वाढतात आणि ज्या झाडांचे खोड मजबूत असते किंवा टणक असते अशा झाडांना वृक्ष असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे झुडुपे. तर जी झाडे जास्त उंच वाढत नाहीत आणि ज्या झाडांचे खोडही जास्त मजबूत नसते अशा झाडांना म्हणतात झुडुपे. हे बघा, हे आहे बाभळीचे झुडूप. या झाडाच्या फांद्याही लहान आहेत आणि ह्या झाडाची खोडसुद्धा लहान आहे. याची उंचीसुद्धा कमी आहे. पुढचा प्रकार आहे रोपटे. रोपटे म्हणजे लहान झाड आणि रोपट्याचे खोड हे हिरवे असते आणि रोपट्याची उंचीसुद्धा कमी असते. तुळस, कोरफड यासारखे जे झाडे आहेत तर ह्या झाडांना रोपटे असं म्हणतात. पुढचा प्रकार आहे वेली. तर वेली या झाडाच्या प्रकाराचे खोड असते. ते खोड लवचिक असते आणि ते खोड लवचिक असल्यामुळे ह्या झाडांना उभे राहता येत नाही, म्हणून ही झाडे दुसऱ्या झाडांच्या आधाराने किंवा इतर कशाच्या तरी आधाराने वरती जातात. अशा झाडांना वेली असं म्हणतात.